तब्बल 9 महिने आणि 14 दिवसांनंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवरती परतलेत. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानचं फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावरती यशस्वी लँडिंग झालं आणि यातून हे 2 अंतराळवीर पृथ्वीवरती पोहोचले. कसा होता हा सगळा थरारक आणि रोमांचक अनुभव, बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट. Works to B-57 high altitude plane, and there you see it on your screen, drogue deployment. एकाच वेळी 4 फुलं आकाशात उमलावीत तशी 4 पॅराशूट हवेत उघडली गेली. त्या पॅराशूटना जोडलेले स्पेसएक्स ड्रॅगन हे अंतराळयान हळुवारपणे अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलं. जगभरातील कोट्यवधी लोकांनी हा थरारक आणि रोमांचक प्रसंग इंटरनेटवरनं याची देही याची डोळा पाहिला. भारतामध्ये सुद्धा हजारो लोक रात्रभर जागून हा ऐतिहासिक क्षण अनुभवत होते. यानानं समुद्राच्या तळाला स्पर्श केला आणि कोट्यवधी लोकांच्या आनंदाला उधाण आलं. गेले 9 महिने आणि 14 दिवस अंतराळात अडकून पडलेले सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर हे दोघं नासाचे अंतराळवीर माय ग्रही पृथ्वीवर सुखरूप परतले. गेल्या वर्षी जूनमध्ये केवळ आठवडाभरासाठी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळातल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेले होते, पण तांत्रिक बिघाडामुळे ते तिथेच अडकून पडले. त्यांना पृथ्वीवर आणण्याचे अनेक प्रयत्न फसले, पण यावेळी इलॉन मस्क यांचा ड्रॅगन मदतीला धावून आला. अमेरिकेमधील वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी 7:03 नासाचे अंतराळवीर ॲन मॅकलेन, निकोलायर्स, जपानचे ताकुया ओनिशी, रशियाचे किरिल पेस्कोव हे सुनीताला पृथ्वीवर पाठवण्यासाठी अंतराळामध्ये निघाले. हे अवकाशयान पृथ्वीपासून साधारणतः 400 किलोमीटर अंतरावरनं फिरणाऱ्या अंतराळातील माणसाच्या घराला म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जोडलं गेलं. याला तांत्रिक भाषेत डॉकिंग असं म्हणतात. या यानामधील अंतराळवीर आणि स्पेस स्टेशनवरती असलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची भेट झाली. पृथ्वीवरून आपल्याला सोडवायला आलेले मित्र पाहून सुनीताला झालेला आनंद संपूर्ण जगानं पाहिला. हे दोघं नेमके अडकले कसे आणि ते सुखरूप मायभूमीवरती कसे परत आले हे आपण समजून घेऊ. अवकाशयानातील थ्रस्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांचं पृथ्वीवरचं पुनरागमन लांबलं. यानामधील रिॲक्शन कंट्रोल सिस्टीममध्ये हेलियम वायू असलेली टाकी असते. त्यातील हेलियम वायूवरती दाब निर्माण करून थ्रस्टर्स कार्यान्वित केले जातात. या थ्रस्टर्समधून अंतराळयानाला आवश्यक असलेली दिशा मिळते, पण हेलियम टाकीमधनं वायुगळती झाल्यामुळेच सुनीता आणि बुच यांचा अंतराळातील मुक्काम लांबला होता. या अडचणीवरती मात करण्यासाठी 9 महिने लागले. अखेर त्यावर मात करून ड्रॅगन यान अटलांटिक समुद्रामध्ये यशस्वीरित्या लँड झाले आणि दोघंही पृथ्वीवरती पोहोचले. अवकाशयानामधून या कॅप्सूलला बाहेर काढलं जातं आणि बाहेर काढले जाऊन त्याला ते जेव्हा जमिनीवर त्या जवळजवळ येतं तेव्हा त्याचे हे जे 4 म्हणा किंवा जास्त हे जे त्याचे पॅराशूट्स होते ते पॅराशूट उघडले आणि पॅराशूटमुळे याचा जो स्पीड होती ती स्पीड कमी होते आणि ती स्पीड कमी झाल्यानंतर त्यांना सुखरूपपणे कारण हे कॅप्सूलची रचना अशी आहे की त्याला जमिनीवर उतरवता येत नाही, कारण जमिनीवर ते त्याला आदळू शकते किंवा ते फुटू शकतं. समुद्रामध्ये येण्याचा जो वेग आहे तो पाण्यामध्ये पडल्यानंतर त्याला सहन करता येतं आणि म्हणून अशा प्रकारचे कॅप्सूल जे आहेत जे समुद्रामध्येच उतरायच्यासाठी त्यांची तयारी केलेले असतात. अंतराळामध्ये 286 दिवस राहून परतलेल्या सुनीताला अवकाशयानातनं बाहेर पडताच स्ट्रेचरवरनं आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आलं. दीर्घकाळ अंतराळामध्ये राहिल्यामुळे या दोघांना सुद्धा पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे पुढचे काही दिवस नीट चालता येणार नाहीये. दरम्यान सुनीताच्या पृथ्वीवरील आगमनानंतर तिच्या मूळ गावी गुजरातच्या मेहसाणामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावकऱ्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. बहुत आनंद है, आज बहुत आनंद है. जैसे दिवाली हो ऐसा आनंद है हमको. 9 महीने का हमारा इंतजार आज खत्म हुआ. उसकी खुशी में हम दीपावली का जैसा आज फटाका फोड़ के उसकी हम उमंग मार नहीं रहा, मेरा आनंद मना रहे हैं. मिठाई भी बटेगी, जुलूस में सब कुछ होगा. ये तो 9 महीने से इंतजार कर रहे थे इसका और हर दिन हमारा हर संडे को इसके लिए प्रार्थना भी होती है, धुन भी होती है और भंडारा भी चलता है. वो सकुशल वापस लौट आई, उनकी हमें बहुत खुशी और उनसे हमें प्रेरणा लेनी भी चाहिए और उनसे हमें बहुत प्रेरणा मिलती है. उनसे जश्न कैसे मनेगा?
यहाँ सुनीता विलियम्स वापस आ गई, उनका जश्न दिवाली के जैसा जश्न मन रहा है इधर। अनंत अडचणींवरती मात करून पृथ्वीवर परतण्याचा सुनीता विल्यम्सचा हा प्रवास कायमच प्रेरणादायी राहील। कोट्यवधी भारतीयांना अंतराळाचं स्वप्न सुनीतानं दाखवलंय। त्या दृष्टीनं आणखी अनेक सुनीता विल्यम्स भारत भूमीमधनं अंतराळामध्ये झेपावतील अशी अपेक्षा। निलेश पने, पुढारी न्यूज।